Hello, good evening, everybody. It is 6 o'clock. So, we are going to start with that same lesson state legislature, state government. We finished up to Vidhan Sabha and Vidhan Parishad. Now, let us come to Executive of Maharashtra. एग्जीक्यूटिव म्हणजे महाराष्ट्राचे कार्यकारी मंडल यानी महाराष्ट्र का कार्यकारी मंडल जो है इसके बारे में हम इसमें अभी पढ़ेंगे. The governor, chief minister, and the council of minister together form the executive of Maharashtra. तर जसं केंद्रीय पातळीवर आपल्या राष्ट्रपती असतात तसेच राज्य पातळीवर राज्यपाल प्रमुख असतात आणि त्यांच्या नंतर असतात मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ असे. Now come to governor, that is Rajyapal. The president is the nominal head at the center, while the governor is a titular head at the state level. जसे केंद्रीय पातळीवर आपले राष्ट्रपती असतात तसेच राज्य पातळीवर राज्यपाल हा नामधारी प्रमुख असतात. यानी कि केंद्र सरकार में जैसे राष्ट्रपति होते हैं, जो पद राष्ट्रपति का होता है वही पद राज्य सरकार में राज्यपाल का होता है. Governor is appointed by the president and holds the office during the pleasure of the president. Governor also enjoys certain legislative power. For example, the bill passed by Vidhan Sabha and Vidhan Parishad are converted into laws only after receiving the assent of the government. Now, governor is appointed by the president. यांची नेमणूक कोण करतात? राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपति कडून होते. यानी उनकी नियुक्ति जो राष्ट्रपति करते हैं और जब तक राष्ट्रपति चाहे तब तक वो अपने पद पर बने रहते. म्हणजे त्यांची मर्जी असते तोपर्यंत त्या आपल्या पदावर असतात. Also enjoys certain legislative power. काही महत्वाची अधिकार कायदेविषयक अधिकार त्यांना आहे. यानी कि उनके पास कोई ऐसा अधिकार है जो कानून से जुड़ा हुआ है और वो अधिकार का उपयोग राज्यपाल करते हैं. फॉर एग्जाम्पल, द बिल्स पास्ड बाय द विधान परिषद एंड विधान सभा आर कन्वर्टेड इनटू लॉ ओनली आफ्टर रिसिविंग द एसेंट ऑफ द गव्हर्नर. उदाहरणार्थ विधानसभा किंवा विधान परिषद मध्ये संमत केलेले विधेयक ज्याला म्हणतो आपण किंवा एखादा कानून याला एकदा कायदे म्हणतो ते राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतरच कायद्यात रूपांतरित होते. जैसे केंद्र सरकार में राष्ट्रपति के हस्ताक्षर के बिना नहीं होता है, वैसे ही राज्य सरकार में राज्यपाल की जब तक हस्ताक्षर नहीं होती है तो पण त्यांची स्वाक्षरी होत नाहीये कुठल्याही विधेयकावर तोपर्यंत ते कानून आपण मानू शकत नाही, ते कायदे आपण मानू शकत नाही. यानी जब तक उनके हस्ताक्षर नहीं होती उसे हम कानून का रूप नहीं दे सकते. Governor has the right to summon the session of the state legislature, but when the state legislature is not in session but need rises to make the law, then governor can issue an ordinance for the same. Now, the governor has the right to summon the session of the state legislature. म्हणजे त्यांना अधिवेशनात बोलवण्याचे अधिकार, विधिमंडळाचे अधिवेशन असतात त्याच्या बोलवण्याचा अधिकार पण राज्यपालांना असतो. यानी जो विधिमंडल का अधिवेशन होता है तो वहां पर जो उनका अधिवेशन बुलाने का अधिकार जो है वो राज्यपाल के पास है. When the legislature is not in session but the need rises to make the law, governor can issue an ordinance for the same. तो जब एखादा कार्य करण्याची कायद्याची गरज पडते आणि अधिवेशन चालू नसेल तेव्हा राज्यपाल तसा एक अध्यादेश काढू शकतो. I think I spoke last time, last lecture. जेव्हा एखादा जब कभी अधिवेशन नहीं होता है, सभा में कोई नहीं होते हैं,
लेकिन एखादा कायदा बनाना जरूरी पड़ गया तो राज्यपाल जो है इसका अध्यादेश जारी कर सकते हैं. Let's move on to chief minister and council of minister. The leader of the majority party in the legislative assembly becomes the chief minister. The chief minister includes his or her trustworthy colleagues in the council of ministers. Now this is very important. हा महत्वाचा आहे. म्हणजे विधानसभेत ज्या पक्षाला स्पष्ट बहुमत असतो किंवा मिळते त्या पक्षाचा नेत्याला आपण मुख्यमंत्री म्हणून निवडून देतो किंवा निवडला जातो. यानी विधानसभा में मतदान होता है. आप मान लीजिए ए पार्टी, बी पार्टी, सी पार्टी, बहुत सारे पार्टीज जो है वो है. अब मैं एक एक ए पार्टी जो है बहुमत से जीत गए, बहुत सारे उनके ये आ गए. तो उस पार्टी का जो प्रमुख होगा या वरिष्ठ नेता होगा, उसे मुख्यमंत्री के रूप में चुना जाता है. म्हणजे जसं आपण ए, बी, सी आपण 1, 2, 3, 4 काय पार्टी असेल, पक्ष असेल निवडणुकामध्ये. समजा एक ए पक्षाला खूप जास्त बहुमत मिळाली, मग त्या पक्षाचा जो वरिष्ठ नेता असतो, त्याला आपण मुख्यमंत्री म्हणून निवडून घेतो किंवा तो निवडला जातो. आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्रीच्या आदेशानुसार त्यांचा जे विश्वसनीय लोक असतात, त्यांना आपल्या मंत्रिमंडळात समावेश करतात. यानी उनके विश्वास पात्र जो लोग होते हैं, उन्हें लगता है कि ये हमारे काम के हैं, तो ऐसे लोगों को मंत्रिमंडल में जगह दी जाती है. Like the Prime Minister, who is the executive head of the Union, the Chief Minister is the head of the state executive. Government of state is run in the name of governor, but in reality, administration is carried out by the Chief Minister. Like in the center, we have Prime Minister, who is the head, and his Council of Minister. Last lesson you must have learned. म्हणजे आपण मागच्या धड्यामध्ये आपण शिकलो. सॉरी. जसे प्रधानमंत्री असतात, त्यांचं मंत्रिमंडळ जे असतात, ते केंद्र पातळीवर कामं करतात. तसेच राज्य पातळीवर मुख्यमंत्री हे जे आहे ते विधिमंडळाचं प्रमुख मानले जाते. राज्याचा प्रशासन राज्यपाल नावाने चालतात. राज्य का प्रशासन राज्यपाल के नाम से चलता है, लेकिन प्रशासन चलाने का जो मुख्य कार्य है वो मुख्यमंत्री करता है. जे प्रशासनाचे जे मुख्य कार्य असतात, संपूर्ण कारभार जे असतो ते सगळं मुख्यमंत्री करतात. Now what are the functions of chief minister? I think I am clear up to here. If you have any doubt, you can put in the chat box. Anyone? Anybody has any problem? No. Everyone understood? Kadambari, are you there? Then you understood what I taught? Put in the chat box. Everyone. आप सभी को समझ में आया? Then I will proceed further. Okay. We'll move on to functions of chief minister. फंक्शन्स ऑफ चीफ मिनिस्टर म्हणजे मुख्यमंत्र्यांचे कार्य काय काय असतात. सगळ्यात महत्वाचा कार्य जो आहे क्रिएशन ऑफ स्टेट एक्झिक्युटिव्ह म्हणजे मंत्रिमंडळाची निर्मिती. मंत्रिमंडल का निर्माण करना यानी अपने मंत्रियों को वो सब कामकाज का बंटवारा करना, ये उनका मुख्य कार्य है. लेट अस सी. After proving the majority, the chief minister forms his or her council of ministers. This is a challenging task because in order to make the council more representative, various regions and social groups that include scheduled caste, scheduled tribe, other backward classes, women and minority have to be accommodated. If no party secures a clear majority, different parties can come together to form the government. Okay? Now, very important, महत्वाचं म्हणजे काय? मुख्य इंपॉर्टेंट जब इसे कहेंगे कि सबसे पहले उन्हें अपना बहुमत सिद्ध करना होता है. He has to prove that his party is the highest one. So बहुमत सिद्ध झाल्यानंतर त्यांचा प्रथम कार्य आपली मंत्रिमंडळ तयार करण्याचे असतात.
बहुमत सिद्ध होने के बाद उनको सबसे पहला काम उनका होता है की अपनी मंत्रिमंडल तयार करणं. आणि हे का महत्वाची आहे, आव्हानात्मक ज्याला आपण म्हणतो एखाद्या शब्दामध्ये मराठीमध्ये, ते आव्हानात्मक चॅलेंजिंग टास्क म्हणतात. कारण याच्यामध्ये प्रत्येक जणांना घेऊन आपल्याला आणि वेगवेगळ्या माणसं असतात, वेगवेगळ्या मानसिकता असते. त्यामुळे त्यांना घेऊन ते कामं करणं म्हणजे खूप मोठा चैलेंज याला आपण म्हणू शकतो. मतलब इसलिए हम इसे चैलेंजिंग कहते हैं, इससे आह्वान जिसे कहते हैं, हम इसे बहुत बड़ा इम्पोर्टेंस कहते हैं। क्यों कहते हैं? क्योंकि इसमें जो इनकी मंत्रिमंडल में जो भी मंत्री बनते हैं या जो भी नेता चुनकर आते हैं, सब अलग-अलग इसके रहते हैं, सबकी सोचने की शक्ति अलग रहती है। लेकिन उनको सबको एक साथ लेकर काम करवाना, यही काम जो है मुख्यमंत्री का होता है। आणि त्याच्यामध्ये कसं असते त्या मंत्रिमंडळामध्ये विविध सामाजिक घटकांची लोकं असतील, समजा अनुसूचित जाती आहे, जनजाती आहे किंवा इतर मागासवर्गीय आहे, महिला आहे, अल्पसंख्याक आहे, अल्पसंख्याक ज्याला म्हणतो, मायनॉरिटीज म्हणतो. ह्या सगळ्यांना घेऊन त्यांना ते काउंसिल ऑफ मिनिस्टर्स तैयार करावा लागतं. यानी ये सारे जो घटक वाले म्हणजे सामाजिक घटक के लोग हैं, जैसे अ, अनुसूचित जाति है, जनजाति है या मागासवर्गीय जिसे हम कहते हैं, ओबीसी या महिला है या माइनॉरिटीज़ यानी अल्पसंख्यक जिसे हम कहेंगे। ऐसे लोगों को साथ में लेना है, सभी को चुनाव करना है, सबको अपने मंत्रिमंडल में लेना, ये एक बहुत बड़ा चैलेंजिंग टास्क हो जाता है। If no party secures any majority, in such case, different parties come together to form the government. अब मान लीजिए मैंने आपको उदाहरण दिया था ए-बी-सी 3 पार्टी है. 3 आपले पक्ष आपण म्हणालो ए-बी-सी. पण त्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाला बहुमत नाही मिळाले. जास्त मतं नाही मिळाली. मग तिघांनाही समजा सारखे-सारखे असेल, मग तिघांनी येऊन आपली गव्हर्नमेंट फॉर्म करतात. सरकार तैयार करतात. मतलब अगर तीनों पक्ष है ए-बी-सी जैसे आपको मैंने उदाहरण में कहा था, अगर तीनों में से किसी को भी बहुमत नहीं मिला, कोई क्लियरली जीता ही नहीं है, तो तीनों पक्ष आकर जो है अपना एक सरकार बना सकते हैं। उस समय उन सारे पक्षों के लोगों को लेकर, सारे पार्टी के लोगों को लेकर मंत्रिमंडल का गठन करना, ये और चॅलेंजिंग हो जाता है मुख्यमंत्री के लिए. तेव्हा म्हणजे त्या सर्व पक्षांना 3, 4, 5, 6 जेवढे पक्ष असतील, ते तेवढ्या पक्षांना एकत्र घेऊन त्यांचे विधायक जे निवडून आलेले लोकं असतील त्यांना घेऊन आणि मंत्रिमंडळ तयार करणं खूप मोठा चॅलेंजिंग टास्क म्हणतात. Isn't it? Why? Because they have to be given a place at all the constituent parties in the alliance. कारण त्या प्रत्येक पक्षाचे लोकांना आपल्या मंत्रिमंडळामध्ये जागा दिली पाहिजे. त्यांना एखादा मंत्री बनवलंच पाहिजे किंवा त्यांना कुठलं तरी काम दिलंच पाहिजे. ते आपल्या सपोर्टमध्ये असतात. म्हणून ते खूप मोठं आव्हानात्मक ज्याला आपण म्हणतो असं होऊन जातं. यानी कि हर एक पार्टी अगर आपके साथ 2, 3, 4 इकट्ठे पार्टियां हैं, तो उनको भी साथ लेकर चलना और उनके मंत्रियों को, उनके जो विधायक जीत कर आते हैं, उनको भी मंत्री पद देना, ये बहुत बड़ा चैलेंजिंग टास्क हो जाता है क्योंकि काम करवा के लेना रहता है. मुख्यमंत्री का काम ही होता है कि लोगों से काम करवा के ले. द सेकंड इज डिस्ट्रीब्युशन ऑफ पोर्टफोलिओ. पोर्टफोलिओ म्हणजे खाते आपण म्हणतो. आता खाते म्हटल्यावर ते खाते नाही जे आपण खातो त्या खाते नाही आणि दुसरं खातं म्हणजे बँकेचा खाता तो पण नाही. इथे खाता म्हणजे त्यांचं काम. isn't it? त्याला आपण इंग्लिशमध्ये पोर्टफोलिओ आणि मराठीमध्ये खाते म्हणले जातात. After the formation of Council of Minister, the Chief Minister has to distribute portfolios among the ministers. While distributing, she has to consider the political experience, administrative skill, awareness of public opinion, leadership qualities and etc. आता हे मंत्रिमंडळ निर्मिती झाल्यानंतर निवडलेल्या मंत्र्यांना खात्यांची वाटप केली जाते. त्या करताना त्यांचा राजकीय अनुभव, प्रशासकीय कौशल्य ज्याला म्हणतो आपण, स्किल म्हणतो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल, त्यांचा लोकमताची जाण आणि नेतृत्व या सगळ्यांचा विचार केला जातात. म्हणजे उनको जब हम उनका मंत्री पद देते हैं या उनको ये देते हैं, तो देते समय
विभाजन करते हैं, तो विभाजन करते समय इस बात का ध्यान रखते हैं कि उनके पास एक्सपीरियंस कितना है, पॉलिटिकल एक्सपीरियंस क्या है उनका। उसके बाद ये देखते हैं कि क्या उनमें क्या उनमें वो स्किल है, क्या क्या लोग उनको कितना जानते हैं या वो लोगों को जानते कितना है। और लीडरशिप क्वालिटीज, यानी वो कितना लोगों से काम करवा सकते हैं, ये सारा ज्ञान जो है उनके पास है या नहीं। क्या वो नेतृत्व कर सकते हैं, वो लीडर बन सकते हैं, नेता बन सकते हैं, ये सारी चीज देखी जाती है मंत्री चुनने के बाद। तो जैसे मान लीजिए किसी को कृषि विभाग दे दिया गया, विभागों का बंटवारा जैसे हम कहते हैं, किसी को कृषि विभाग दे दिया, किसी मंत्री को, किसी को और शिक्षा मंत्री बना दिया गया। तो अगर कोई व्यक्ती ते शिक्षा मंत्री बन जाता आहे, म्हणजे शिक्षण मंत्री याला आपण म्हणतो, तर त्याला त्या शिक्षणाविषयी किती जाण आहे, त्यांना ते अनुभव किती आहे त्याच्यावर, कुठलाही कायदा त्यांना जर बनवायचे असेल तर कसा करतील, लोक त्यांना किती हे करतात, हाऊ मेनी पीपल नो दॅम, हा सगळ्या गोष्टी जे आहेत ते बघायला लागतात. Then the third is coordination between ministries and department. आता खात्यांमध्ये समन्वय, यू कैन राइट डाउन, विभागों का समन्वय, कोऑर्डिनेशन बिटवीन मिनिस्ट्रीज और डिपार्टमेंट। आप हे मीनिंग लिख सकते हो, हिंदी में कहते हैं विभागों का समन्वय, मराठीमध्ये आपण म्हणतो खात्यांमध्ये समन्वय। किती कोऑर्डिनेशन असतात, एकमेकांवर किती विश्वास करतात आणि त्यांना जे ती काम दिलेली आहे ते कसा पार पडतात। उनको जो काम दिया गया है, जो भी उनको विभाग दिया गया, जिस विभाग में भी उनको दिया गया है, क्या वो विभाग का काम व्यवस्थित करते हैं, नहीं करते हैं, वेदर दे डू इट प्रॉपरली और नॉट, वेदर दे कोऑर्डिनेट विद द पीपल, वो लोगों के साथ समन्वय में है, उनको लोगों का ज्ञान है कि नहीं, ऑल दिस थिंग्स आर टेकन इनटू अकाउंट, ये सारा चीज उनको देखा जाता है। द चीफ मिनिस्टर along with the council of ministers, 1 minute, very sorry. The chief minister along with his council of ministers are collectively responsible to legislative assembly. The chief minister bears the ultimate responsibility of the efficient administration. Absence of cooperation and coordination between departments can affect the working of the government. Now what is given? That chief minister along with his council of ministers, म्हणजे मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडल एकत्ररित्या विधानसभेला जवाबदार असतात। वो क्या बोलते हैं, उनकी जिम्मेदारी होती है, isn't it? The chief minister bears the ultimate responsibility of the efficient administration. म्हणजे प्रत्येक कार्यक्षम जे आहेत ते कारभाराची जबाबदारी जी आहे ते मुख्यमंत्र्यांना असतात, यानी मुख्यमंत्री उसकी रिस्पॉन्सिबिलिटी होती है, जिम्मेदारी होती है मुख्यमंत्री की कि वो कोई भी काम अपने मंत्रियों से कैसे करवा के लेते हैं। In the absence of cooperation and coordination between departments can affect the working of the government. आणि समजा त्या खात्यांमध्ये सहकार्य जर नसेल आणि समन्वय जर नसेल तर त्याचा परिणाम शासनावर होऊ शकतो। यानी वो जो विभागों का बंटवारा किया गया, अभी विभाग है, हर विभाग के एक मंत्री होते हैं और वो जो मंत्री होते हैं वो मंत्री अपने विभाग का जिम्मेदार होता है, तो उनमें अगर किसी तरह का समन्वय अगर नहीं हो, सहकार्य नहीं हो, तो प्रशासन का कार्य जो है सही ढंग से नहीं होता है। म्हणजे काम जोपर्यंत समन्वय नसेल
तो काहीच माहित नसेल कोण काय करतो, कुठला मंत्री काय करते, मुख्यमंत्र्यांनाच माहित नाहीये आपली मंत्री काय करतात. मग कुठलं काम होणार आहे? कारण शेवटी प्रशासनाची जी कामं असतात, तसं ते एक एक असतात. म्हणजे आपल्या शाळेत असतो प्रिन्सिपल असतात, नंतर आपले टीचर असतात. तर प्रिन्सिपल टीचरांना ऑर्डर्स देतात, की हे असं कामं करायचं, तसं कामं करायची. दिस वर्क यू शुड डू. मग टीचर येऊन वर्गात आपल्याला सांगतात किंवा टीचर नसलं तर टीचर मॉनिटरला सांगून जाते. म्हणजे हा एक प्रशासनाचा भाग असतो शाळेत, इन द स्कूल. स्कूल में भी ऐसे ही होता है ना, प्रिंसिपल होती है, वो बताती है टीचर्स को कैसे क्या करना है, क्या नहीं करना है। और नहीं तो टीचर क्लास में नहीं है तो मॉनिटर्स को बोलती है कि मॉनिटर्स आप जो है मेरे एब्सेंस में आप ये करो। तो ये प्रशासन के कार्य होते हैं कि क्लास भी ढंग से चले, क्लास में किसी प्रकार का शोर-शराबा न हो और शोर-शराबा ना हो और ढंग से चलता भी रहे, क्लास भी चले, बच्चे भी पढ़ाई करें। हा जो एक प्रशासनाचा भाग शाळेत असतो, त्याच्यामध्ये एक कोऑर्डिनेशन असतात आणि त्याच्याप्रमाणे आपल्या शाळेचं काम चालू असतं, वर्गाचं काम चालू असतं. त्याचप्रमाणे इथे पण प्रशासनाचं काम पण असतं. पण कसं शाळेत एक वर्ग छोटासा वर्ग आहे, तुमची 8वी ची वर्ग असेल, 7वी ची वर्ग असेल, काय असेल, ती वेगळी गोष्ट. आणि हा प्रशासन म्हणजे पूर्ण राज्याचे आहे. आता महाराष्ट्र घेतलं तर किती मोठं राज्य आहे महाराष्ट्र. 35 जिल्हे आहेत त्याच्यात, 36 जिल्हे आहेत. तर एवढं मोठं राज्य, त्याचा कारभार म्हणजे त्याचे प्रत्येक जे मंत्री असतील, त्यांच्यामध्ये एखादा समन्वय पाहिजेच. There should be coordination between the ministers and the chief minister, isn't it? Cooperation should be there of the people. Without that, it is not at all possible. Therefore, the chief minister has to resolve conflict between departments and ensure that they work towards the same goal and in the same direction. म्हणजे त्याच्यामुळे काय असते मुख्यमंत्र्यांचा हा कार्यच असतो की त्या खात्यांमधील काय वाद असेल ते दूर करायचं आणि सर्व एकच दिशेने काम करत आहे की नाही हे पाहावे लागतं. म्हणजे ते मुख्यमंत्रीचं काम आहे की काय कोणामध्ये वादविवाद झाला असेल खात्यांमध्ये, त्या वादविवाद कमी करणे. ते वादविवाद कमी कसं होणार? तर त्यांच्यामध्ये काय कॉन्फ्लिक्ट असेल, काय वाद असेल, त्याला दूर करायचं आणि सगळ्यांना एकाच दिशेने येऊन काम करायचं. तर का का काम करायचं? म्हणजे आपल्या राज्याचं प्रगती होईल. यानी कि मुख्यमंत्री का काम यही होता है कि अगर किसी 2 विभागों में किसी तरह का वाद-विवाद है, तो उस वाद-विवाद को दूर करना और सारे विभागों को मिलाकर और अपने राज्य की प्रगति की ओर काम करना ताकि अपना राज्य जो है प्रगति करे. I think I am clear up to here. Any doubt anyone has can put in the chat box. Anybody has any doubt? Nobody? See, I'm going to ask the questions. Only one is answering, rest not. खाली एक ही जन आंसर देते या 2 ही जन देते, बाकी लोग कोई देते नहीं आंसर. I want answer from everyone. पोर्टफोलियो का मतलब विशाल विभाग. मैंने आपसे अभी कहा था. मराठीमध्ये खाते म्हणतात और हिंदी में विभाग कहते, विभागों का बंटवारा. जैसे आपके क्लास में आपके साथ कितने विषय है? हिंदी, इंग्लिश, मराठी, गणित, विज्ञान, English, Hindi, Marathi, Math, Science, Social. You have 6 subjects. So here you got subject in the school. There also, that subject is called portfolio. So everyone has to do the work according to the portfolio. Clear everyone? 1, 2, 3, 4. यदि 4-5 लोगों का ही आंसर आया. So many are there. उत्तर द्यायचं सगळ्यांनी. मी प्रश्न विचारताना
माईक ऑन करून आपले नाव सांगायचं आणि उत्तर द्यायचं. मी प्रश्न विचारेल. आय एम गोइंग टू आस्क यू क्वेश्चन. Now we come to the last part, leader of the state. म्हणजे राज्याचे नेतृत्व हा मुख्यमंत्र्यांकडे असतात. Just as the prime minister leads the country, the chief minister leads the state. Chief minister has to make new policies by taking note of problems and concern of people and work towards the welfare of the people of the state. Now again, very important. Chief minister is the leader of the state. Like prime minister, he leads the country. जसे प्रधानमंत्री देशाचे नेतृत्व करतात, यानी प्रधानमंत्री देश का नेतृत्व करते हैं, उसी तरह मुख्यमंत्री हे राज्याचे नेतृत्व करतात. म्हणजे जैसे प्रधानमंत्री है पूरे देश का लीडर माना जाता है, नेता माने जाते हैं, उसी तरह मुख्यमंत्री जो है किसी राज्य का नेता माना जाता है. अब हमारे महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे हैं, या आप उत्तर प्रदेश ले लीजिए तो योगी आदित्यनाथ जी है. तो ऐसे वो व्यक्ति जो जिस कुर्सी पर बैठा है वो पर्टिकुलर राज्य का नेता माना जाता है. Isn't it? The chief minister has to make new policies by taking note of problems and concern of the people and work towards the welfare of the people of the state. Now what work he has? आपल्या राज्यातील लोकांची काय हित असेल, त्यांची समस्या व अडचणी काय असतील, हे सगळं लक्षात घेऊन त्यानुसार धोरणाची निर्मिती मुख्यमंत्र्यांना करायची असते. यानी कि अपने राज्य में समस्या है लोगों की, क्या क्या समस्या है, उनका निराकरण कैसे हो. लोगों को बहुत सारी चीजों में दिक्कत होती है, तो वो दिक्कत ना हो, और ऐसे ये सब देखने के बाद लोगों के हित में काम करना, ये मुख्यमंत्री का काम होता है. Means for the welfare of the people of the state, he has that power also. He has to take note of the problem. अब हम आपको एक ऐसे साधारण उदाहरण दे सकते हैं. इसी समय जो हमारा कोरोना पैंडेमिक हुआ 2020 का, बहुत बड़ा पैंडेमिक था. मार्च में लॉकडाउन घोषित किया और पूरे एव्हरीथिंग केम टू स्टँड स्टिल ऑफ ऑल ऑफ अस. हमें पता है की सब एकदम सगळं ठप्प पडले, हे पण आपल्याला माहिती. पण त्या टायमाला पण राज्य म्हणजे मुख्यमंत्री जे होते सगळे राज्याचे, म्हणजे फक्त महाराष्ट्रात जर आपण म्हणू शकतो तसं नाही, आपल्या देशात 29 राज्य आहेत. सगळे राज्याच्या मुख्यमंत्री जवळ लोक जरी घरी बसले होते तरी ते लोक काम करत होते. देवर वर्किंग. इवन अवर प्राईम मिनिस्टर. म्हणजे आपल्याला घरी बसवलं की कोरोना वया तुम्ही घरी बसा, तुम्ही घराच्या बाहेर पडू नका, पण ते सतत 24/7 काम करत होते. कुठलाही मुख्यमंत्री हा त्यांचा आहे, कारण तो एक प्रॉब्लेम होता, मोठा प्रॉब्लेम आपल्या समोर आलेला आहे. दॅट वॉज द कन्सर्न ऑफ द पीपल. लोकांची समस्या होती, खूप मोठी समस्या, की लोकांनी घराच्या बाहेर नाही पडायचं, लोग घरों के बाहर ना निकले क्योंकि आपको हो जाएगा, नुकसान हो जाएगा. तो लोगों को बचाना भी काम था उनका. So that was one of the most important work which every chief minister of every state has done. म्हणजे प्रत्येक राज्यांचे मुख्यमंत्री तेव्हा ते काम होतं. आपण जरी घरी बसलो होतो की लॉकडाऊन आहे, घरी बसा, घरी आराम करा, शाळा नाही, ऑनलाईन हे आहेत, लोक घराच्या बाहेर पडायचं नाही. पहिल्या मार्च ते एप्रिल मे पर्यंत खूप होता, इवन जून जुलै पर्यंत. नंतर शिथिल झाली. पण तेव्हा हे मुख्यमंत्री 24/7 काम करत होते, कारण त्यांना ती चिंता होती लोकांची समस्याचं समाधान कसं करायचं. उस समय उनको ये चिंता थी कि लोगों की समस्या है हमारे सामने, हमारे पूरे देश में, राज्य में, तो लोगों की समस्या का निराकरण करना उनका काम है. लोगों को बचाना है, पैंडेमिक से बचाना है, हॉस्पिटलाइजेशन है उसका ये देखना है, प्रॉपर है या नहीं, वो सारा काम उनका था. वो 24/7 काम कर रहे थे और हम घर पे थे. सो दिस प्रूव्स द लीडरशिप ऑफ द स्टेट.
यहाँ पर उनकी जो लीडरशिप है, उनकी जो नेतृत्व है, वो देखी जाती है कि उन्होंने कितना सक्षम काम किया है. हाउ ही हैज वर्क फॉर द वेलफेयर ऑफ द स्टेट. People look at chief minister as a problem solver. The chief minister intervenes in issues facing the state and comforts the people. So people look upon the chief minister as a problem solver. म्हणजे आपल्या राज्याची जी काय समस्या असेल, मग ते आपले प्रश्न सोडवणारे व्यक्ती याला आपण असं म्हणू शकतो. मुख्यमंत्री जो असतो राज्याचा, तो आपला प्रश्न सोडवणारा व्यक्ती. आपले काय प्रश्न असेल तर आपण कोणाकडे जातो? पप्पाकडे किंवा मम्मीकडे जातो घरी. शाळेत असेल तर आपण टीचरकडे जातो. हम जब घर पे होते हैं, कोई समस्या होती है तो हम किसके पास जाते हैं? या तो आप अपने पापा से बोलते हो या मम्मी से बोलते हो कि ये प्रॉब्लम है, ये प्रॉब्लम है. या बहुत सारी स्कूल में होगी तो आप टीचर के पास जाते हो, नहीं तो आप प्रिंसिपल मैम के पास चले जाते हो आपकी समस्या का निराकरण करने. उसी तरह से राज्य में जो कोई समस्या होती है तो मुख्यमंत्री का काम होता है कि वो उस प्रॉब्लम को सॉल्व करें. एंड देयरफॉर ही इज कॉल्ड ए प्रॉब्लम सॉल्वर. इसलिए उन्हें एज ए प्रॉब्लम सॉल्वर कहा जाता है. ही इंटरव्हीन्स इन इश्यूज फेसिंग द स्टेट अँड कम्फर्ट्स द पीपल. राज्याच्या जेवढे प्रश्न असतील त्याची दखल घेऊन त्यावर शासनाच्या वतीने जी उपाययोजन करण्याची हे असतात ते पण मुख्यमंत्री जनतेला दिलासा देतात. यानी कि कोई समस्या आ गई है, कोई प्रश्न आ गया है, तो उस प्रश्न का उत्तर देना, निराकरण करना, लोगों को सांत्वना देना. कम्फर्ट यानी सांत्वना, हिंदी में सांत्वना कहते हैं, मराठी मध्ये दिलासा म्हणतो आपण. तो लोगों को इस बात का दिलासा, जैसे अभी एक पैंडेमिक का ही उदाहरण आप देख सकते हो कि जब हमारा ये होता तो मुख्यमंत्री, हमारे राज्य के जो मुख्यमंत्री थे उद्धव जी ठाकरे, वो अक्सर लोगों से बात करते थे. वो न्यूज चैनल पे आके समस्याओं को लोगों को बोलते थे. लास्ट में भी उन्होंने कहा कि अब जब लॉकडाउन खुल गया है तो आपकी जिम्मेदारी है कि आप जो है सुरक्षित रहिए जब तक ये नहीं होता, क्योंकि खत्म नहीं हुआ है, अभी भी शुरू है, लेकिन अब हम इसको और झेल नहीं पाएंगे. तो ये सांत्वना देने का काम भी वही करते हैं कि हम हमारी तरफ से पूरी कोशिश कर रहे हैं. ते असे म्हणाले होते आपले राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे की आपण खूप प्रयत्न करतो, पण तुम्ही पण प्रयत्न करा, तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा. म्हणजे असा जे इश्यू असतात काही जे लोकांची समस्या असतील, त्या लोकांची समस्याच्या दखल घेऊन ते आपल्याला दिलासा पण देतात की आम्ही तर करतोच, थोडा तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा, तुम्ही घरी राहा, तुम्ही घराच्या बाहेर पडू नका, हे सगळं करू नका, म्हणजे आम्ही तुमची मदत करू. काय असेल तर मी आहे तुमच्या मदतीला, 24/7 मदतीला, असे त्यांनी किती वेळा बोललेले. दॅट इज हिज ड्युटी टू कम्फर्ट दी पीपल. लोकांना दिलासा देणं हे त्यांचं काम आहे. Maharashtra is one of the progressive state in India. The state leads in sectors like education, industry, service, health and social security. Terror attack and Naxalite, left-wing extremist movement active in certain regions are two major challenges facing the state of Maharashtra. जर आपण महाराष्ट्र राज्य घेतलं, हा एक प्रगती राज्य आहे आपल्या देशाची. महाराष्ट्र राज्य हे भारतातील एक प्रगती राज्य आहे. म्हणजे शिक्षण म्हणा, उद्योग म्हणा, सेवा क्षेत्र म्हणा, सर्व्हिस सेक्टर ज्याला आपण म्हणतो, आरोग्य सेवा, हेल्थ, सोशल सिक्युरिटी म्हणजे सामाजिक सुरक्षितता इत्यादी बाबतांवर आपलं राज्य आघाडीवर आहे. यानी कि महाराष्ट्र जो है अपने देश का एक प्राकृतिक राज्य है. इसे इकोनॉमिक कैपिटल ऑफ इंडिया भी कहते हैं मुंबई को. मुंबई महाराष्ट्र में है, महाराष्ट्र की राजधानी भी है, isn't it? तर त्याला इकॉनॉमिक कॅपिटल पण म्हणतो आपण मुंबईला. मग आपल्याकडे एज्युकेशन म्हणजे शिक्षण आहे, चांगली शिक्षण पद्धती आहे महाराष्ट्रामध्ये. जवळपास उद्योग पण आहे.
टर्शरी सेक्टर ज्याला आपण म्हणतो, सेवा क्षेत्र ते पण आहे. बँकिंग म्हणा, ट्रान्सपोर्ट म्हणा, दळणवळण ज्याला म्हणतो आपण, हे पण आहे. चांगले आरोग्य पण आहे. हॉस्पिटल्स आहेत आपले अ, किंवा गावागावांमध्ये आहे आपला आरोग्य सेवा केंद्र आणि सामाजिक सुरक्षिता म्हणजे समाजात पण लोकांना एक सुरक्षा दिली गेलेली आहे. तो हमारे राज्य में शिक्षा जिसे कहेंगे एजुकेशन, उद्योग, इंडस्ट्री सेवा क्षेत्र जिसे कहते हैं यानी बैंकिंग है, ट्रांसपोर्ट है, आने-जाने की सुविधा, रेलवे है, रोडवेज है, पब्लिक ट्रांसपोर्ट जिसे कहते हैं, हेल्थ भी है, आरोग्य जिसे हम कहेंगे और सामाजिक सिक्योरिटी, सुरक्षा ये भी है। तो ये सारा चीज़ महाराष्ट्र राज्य में हम हमें देखते हैं, लेकिन कुछ ऐसे भी असामाजिक है जैसे टेररिस्ट अटॅक आहे. दहशतवादी ज्याला आपण म्हणतो. जर आपल्याला ठाऊक असेल 2008 मध्ये झालेलं 26/11 ते पण एक खूप मोठा हे बसला होता किंवा नॅक्सलाइट आहे. काही भागात नक्षलवादी चळवळ आहे. हे असे 2 आव्हान आपल्या राज्यात आहेत. गडचिरोली, नागपूर साइडला इथे आहेत नक्षलवादी ज्याला म्हणतो. दॅट इज समथिंग दे आर अनहॅपी विथ द गव्हर्नमेंट या त्यांचा काय असेल, त्यांना गव्हर्नमेंटला काहीतरी द्यायची आहे, सरकारकडून काहीतरी हवे. त्यामुळे ते लोकं असे चॅलेंजेस आपल्या समोर आणतात. म्हणजे हा 2 बघितलं, तर हा 2 मोठा चॅलेंज आपल्या राज्यापुढे आहे. 2 मेजर चैलेंजेस आह्वान ज्याला म्हणतो. यानी कि एक आतंकवाद जिसे कहेंगे, कई बार आतंकी हमला अपने महाराष्ट्र में हो चुका है। उदाहरणार्थ अगर आपको मैं उदाहरण के तौर पे दे दूँ, तो 1993 से लेके लगभग 2012-13 तक ऐसे कई बार महाराष्ट्र पे अटैक्स हुए हैं। टेररिस्ट अटैक जिसे आतंकवादी हल्ला जिसे कहेंगे महाराष्ट्र में मुंबई में हुआ है या नक्सलाइट जो है इसे हम नक्सलवादी कहते हैं ये है महाराष्ट्र के ट्राइबल एरियाज में है गढ़चिरौली है नागपुर है ऐसे क्षेत्रों में है पहाड़ी क्षेत्र है जंगल क्षेत्र में है तो ये 2 जो ऐसे ये है ये बहुत बड़े चैलेंजेस महाराष्ट्र के सामने हम सोच सकते हैं बाकी बाकी देखा जाए तो हमारे राज्य में कहीं पर भी किसी तरह का कोई हमला नहीं होता है हमारे देश शांति हमारा राज्य बिल्कुल शांतिपूर्ण है कहीं किसी तरह की मारामारी हम नहीं सुनते हैं कि लड़ाई झगड़ा हुआ दंगा हुआ ऐसा कुछ नहीं है तो महाराष्ट्र इज जस्ट लाइक ए व्हेरी आपण शांत राज्य आपण म्हणू शकतो व्हेरी काम स्टेट एकदम शांत आहे लोकांना आपले काम आणि आपण असंच लोग अपने काम में बिजी रहते हैं बॉम्बे जैसा शहर है यहाँ पर इतने लोग बिजी हो जाते हैं कि लोगों को समय नहीं कि हम एक दूसरे से लड़ाई करें कि सुबह उठ के हमें नौकरी पे जाना है, ट्रेन चढ़ना है, दौड़-दौड़ के लोग चढ़ रहे हैं, ट्रेन चढ़ के ऑफिस जा रहे हैं, फिर वहाँ से लौट के आ रहे हैं। तो पूरी लोगों की शेड्यूल इतनी टाइट हो जाती है, बिज़ी हो जाते हैं लोग। बॉम्बे की लाइफ हमारी बहुत बिज़ी है, शहरों की लाइफ सिर्फ बॉम्बे ही हम नहीं शहर कह सकते हैं। तो महाराष्ट्र के जितने प्रमुख शहर हैं, वो भी सब बिज़ी लाइफ ही है। तो लोगों के पास इतना समय कहाँ है काम में एक-दूसरे से लड़ाई करें। लेकिन कुछ ऐसी चीजें हैं जो बाहरी तत्व है जिसे हम नकार नाही सकते. आपण त्याला नकार करू शकत नाही. नाही म्हणू शकत नाही. ते आहे काहीतरी असामाजिक तत्व ज्याला म्हणतो आपण. म्हणजे त्यांचा तो विचारच आहे. त्या विचाराला आपण काही करू शकत नाही, बदलू शकत नाही. पण तो एक आव्हान आपल्या राज्यात आहे. आय थिंक आय हॅव फिनिश्ड द लेसन. एनी डाउट इज देअर यू कॅन पुट इन द चॅट बॉक्स. आय एम गोइंग टू एक्सप्लेन यू. Anybody? Any doubt? Lesson is over. I'm going to ask the question on that part. All of you. Put in the chat box. So many are present today and only 2 or 3 answers. Kadambari, Ayush. Others, Vaishnavi, Vedant, Vishal. I will ask the question. No doubt. Okay. 5 answers I got.
Nandini, no doubt. 6. Only 6 are present or 8 are present? Bhakti is there. No answer from her. Patil Bhakti. Okay. I'm going to ask you question and you are going to give the answer by unmuting your mic, but not all at a time. Only one will speak. Since I am unable to see you, so only one will speak. जब मैं आपसे प्रश्न पूछूंगी, कोई एक ही जन माइक ऑन करेगा और आंसर देगा. Isn't it? You will tell your name also before answering me. Now my first question. Who forms the executive of Maharashtra? महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी मंडळात कोण कोण असतात? Yes, ma'am. Your name and then answer. Nandini. What's your name? Nandini. Nandini, yes. The Governor, Chief Minister and the Council of Ministers together form the executive of Maharashtra. Very good. Second, anybody else? Ma'am, I can give Yes. Kadambari. The Give. Governor, Chief Minister and the Council of Ministers together form the Executive of Maharashtra. Very good. Anybody else in Marathi? Marathi. Kadambari, give. महाराष्ट्राच्या कार्यकारी मंडळात राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा समावेश होतो. Very good. Anybody else? Ma'am, Vedant. Yes. The Governor, Chief Minister and the Council of Ministers together form the Executive of Maharashtra. Very good. Ma'am, And next, yes, name? Vishal. Yes, Vishal. The Governor, Chief Minister and the Council of Ministers together form the Executive of Maharashtra. Okay, very good. Anybody else? 5 of them. Vedant gave. Anybody else want to give the answer? Ayush? Ayush Gupta and Ayush Mehta, both are there. Give the answer. Okay. Who is the titular head of the state? नामधारी प्रमुख राज्याच्या कोण असतात? Please. Who is the titular head of the state? Ma'am, I can give. Yes. Governor is the titular head at the state level. Very good. Anybody else? Yes. Yes, ma'am. Ma'am, yes. Governor is the titular head at the state level. Next. Governor is the titular head of the state level. Correct. Next. Who will give? Ma'am, can I give? Yes. Governor is the normal head at the state level. Very good. Anybody else want to give? मराठी मध्ये कोण देणार? Ma'am, I can give. कादंबरी दे. राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रपती ज्याप्रमाणे नामधारी प्रमुख असतात त्याचप्रमाणे घटक राज्य पातळीवर राज्यपाल नामधारी प्रमुख असतात. Very good. Only one in Marathi, rest all in English. So many are there from Marathi medium. Okay. Who appoints the governor?
Ma'am, I can give. Yes. The president appoint the governor. Very good. Who else will give? राज्यपालची नियुक्ती कोण करतात? हा. Governor is appointed by the president and holds the office during the pleasure of the president. Very good. Anybody else? Vedant. हा. Say. Governor is appointed by the president and holds the office during the pleasure of president. Very good. Anybody else? राज्यपालची नियुक्ती राष्ट्रपतीकडून होते. Very good. कोण बोलला आन्सर? घाटकर आदित्य. हा. Okay. Next. Ma'am, can I Anybody give? else? Yes. Governor is appointed by the president and holds the office during the pleasure of the president. Very good. Okay. Next question I will put now. When does a bill becomes a law? When does a bill becomes a law? कुठलेही विधेयक कायद्यात रूपांतरित कधी होतो? केव्हा होतात? Any question? Yes. Answer is there in that paragraph. For example, from there the answer is. Ma'am, I can give. Ma'am, I can give Kadambari. Ha, give. The bills passed by the Vidhan Sabha and Vidhan Parishad are converted into law only after receiving the assent of the government. Governor. Not Ma'am, Vedant. Governor. Yes, Vedant, Sorry. give. Give. The bills passed by Vidhan Sabha and Vidhan Parishad are converted into laws only after receiving the assent of the governor. Very good. Okay, correct. Next. Who else? Vishal. Ma'am, can I give? Ha. The bill passed by the Vidhan Sabha and the Vidhan Parishad are converted into laws only after receiving the assent of the governor. Very good. Anybody else? मराठी मध्ये कोण देत आहे? Ma'am, I can give. हा, give. विधानसभा व विधान परिषदेने संमत केलेले विधेयक राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतरच कायद्यात रूपांतरित होते. Very good. Ma'am, can I? Nandini? Yes. The bill passed by the Vidhan Sabha and Vidhan Parishad are converted into laws only after receiving the assent of the governor. Okay, very good. Anybody else? Now one fill in the blank. The dash has the right to summon the session of the state legislature. Ma'am, I can give. Ha? कादंबरी नागपूर. Say. Ha. नागपूर. No. See, listen to my question. The dash has the right to summon the session of the state legislature. माझ्या स्क्रीनवर आहे, दिसतायत. विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार डॅशचे असतो. हा. Ma'am, I can see. अधिवेशन. हा. Say. Ma'am, Vedant. हा, say. The governor has the right to summon the session of the state legislature. Very good. Ha, Kadambari, give the answer. Ma'am, I can't see screen. You can't see the screen. Why? My screen is presentable. I put the arrow also. I putting the arrow. The dash has Yes. the right. Ha. Say. Ma'am, can I? Yes. The government has a right to summon the session of the state legislature. Okay. कादंबरी आन्सर आहे ना. विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार डॅश असतात. कोणाचं? गव्हर्नर. हा, राज्यपाल. Very good. Anybody else want to give the answer? Ma'am, can I give? Yes. The governor has the right to summon the sessions of the state legislature. Session. Okay. Next, another question.
When the legislature is not in session, but a need arises to make the law, then governor issued dash for the same. Word is there. Find out in that paragraph. विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसताना एखादा Ma'am, कायदा Vedan. हा से Ordinance. हा what it is? Ordinance. Ordinance. Very good. Ordinance. विधिमंडळाचं अधिवेशन चालू नसताना एखादा कायदा काढण्यासाठी गरज निर्माण झाल्यास राज्यपाल तथा अध्यादेश काढू शकतात. Very good. अजून कोण उत्तर देणार? Dash for the same. When the legislature is not in session but need arises to make the law, governor can issue dash for the same. Who will give the answer? What is that word? Ma'am, I can give Yes. ordinance. Ordinance. मराठीमध्ये कादंबरी अध्यादेश. अध्यादेश. Good. Okay. Who is appointed as the chief minister? Who is appointed as the chief minister? Ma'am, may I give? Yes. The leader of the majority party in legislative assembly becomes the chief minister. Who is this? Your name? Prarthana. प्रार्थना. एवढा वेळात आता उत्तर देते प्रार्थना. Ma'am, Vedant. हा से The leader of the majority party in the legislature assembly becomes the chief minister. Very good. Anybody else? Ma'am, I can give Yes. the leader of the majority party in legislature assembly becomes the chief minister. मराठीमध्ये सांग कादंबरी. कादंबरी इट वॉज देअर ना. मराठीमध्ये सांग. Yes. विधानसभेत ज्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळते त्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री म्हणून निवडला जातो. व्हेरी गुड. विशाल. Yes, ma'am. Can I give? Yes. The leader of the majority party in legislative assembly becomes the chief minister. Up to there is the answer. Anybody else want to give? Who wants to give the answer? विधानसभेत ज्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळते त्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री म्हणून निवडला जातो. कोणी दिलं उत्तर? वैष्णवी घाटकर. वैष्णवी. व्हेरी गुड. Dash is the head of the state executive. डॅश कार्यकारी प्रमुख असतात. राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात. Dash is the head of the state executive. Find out the answer on my screen. It is presentable. I'm Ma'am, I putting can arrow. give? Yes. Chief minister is the head of state executive. Who will give? Anybody else? Ma'am, Prarthana. The chief minister is the head of the state executive. Prarthana, you didn't understand the lesson or you joined late? Ma'am, I joined late. Okay, very good. Next, who want to give the answer? Dash is the head of the state executive. राज्याच्या कार्यकारी प्रमुख कोण असतात? मराठीमध्ये. मॅम, आय कॅन गिव्ह. मुख्यमंत्री हे प्रधानमंत्र्यांप्रमाणे कार्यकारी प्रमुख असतात. व्हेरी गुड. नेक्स्ट, एनीबडी एल्स? Anybody else? Ma'am, can I give? Yes. The chief minister is the head of the state executive. Very good.
The government of the state is run in the name of dash. त्याचा पुढचाच आन्सर आहे. राज्याचा संपूर्ण कारभार डॅशच्या नावाने चालतो. मॅम आय कॅन गिव्ह. Ma'am, may I answer? गव्हर्नर. वन बाय वन. राज्याचा संपूर्ण कारभार राज्यपालाच्या नावे चालतो. Yes. The government of the state is run in the name of the governor. Okay. Anybody else? Ma'am, I can give. Yes. The state is run in the name of the governor. Name of the governor. मराठीमध्ये सांग कादंबरी. Vedant. हा, से वेदांत. The state is run in the name of the governor. हा, कादंबरी मराठीमध्ये सांग. कादंबरी मराठीमध्ये सांग. Yes. हा, से. राज्याचा संपूर्ण कारभार राज्यपालांच्या नावाने चालतो. Very good. Anybody else? Yes, ma'am. Yes, say. The government of the state executive, the government of the state is run in the name of governor. Very good. Now next question. Who forms the Council of Ministers? On my screen it is presentable. Ma'am, can I give? Yes. Chief Minister. Chief Minister. Okay. Next, who will give? Who forms this Council of Ministers? Ma'am, I can give. The Chief Minister forms Council of Ministers. Ma'am, Anybody Vedant. else? Yes. The chief minister forms the council of ministers. Yes. Anybody else? Vishal? Ma'am, I gave. You gave. Okay. और कौन है? वैष्णवी? प्रार्थना? Give the answer. Okay. Yes, the chief minister forms her council of ministers. Okay. Now next question. Why the formation of Council of Ministers is a challenging task? मंत्रिमंडळ तयार करणे हे काम आव्हानात्मक का असते? Ma'am, I can give. Yes. Ma'am, may I give? Only one of you. Kadambari gave first. This is a challenge task because in order to make the council more representative, various regions and social groups, scheduled caste, scheduled tribes, other backward caste, women and minorities, etc. have to be accommodated. Ma'am, Vedant. Yes, Ma'am, may I give? Vedant give. Vedant give. Vedant. This is a challenging task because in order to make the council more representative, various regions and social groups, scheduled caste, scheduled tribes, other backward caste, women and minorities, etc. have to be accommodated. Very good. Next, who was giving? Ma'am, now may I give? Give. Pratana. This is a challenging task because in order to make the council more representative, various regions and social groups, scheduled castes, scheduled tribes, other backward castes, women and minorities, etc. have to be accommodated. Very good. Anybody else? मराठी मध्ये कोण देणार? वैष्णवी मराठी मध्ये? Ma'am, I can give. कादंबरी दे. हे काम आव्हानात्मक असते कारण मंत्रिमंडळ अधिकाधिक प्रातिनिधिक होण्यासाठी सर्व प्रदेशांना, विविध सामाजिक घटकांना, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय महिला, अल्पसंख्याक इत्यादी सामावून घ्यावे लागते. Okay. Now next question. Who distribute the portfolios among the minister? खाते वाटप कोण करतात मंत्रिमंडळाची? Vedant. Chief Minister has to distribute the portfolios among the ministers. Okay. Anybody else? Ma'am, I can give.
कादंबरी. Chief Minister has to distribute portfolios among the ministers. Portfolios. Ma'am, may I give? हाँ. Chief Minister has to distribute portfolios among the ministers. Okay. Ma'am, can I give? Yes, give. Chief Minister has to distribute portfolios among the ministers. Okay. Next, who will give? Okay, next question. What is considered while distributing the portfolios? खाते वाटप करताना कोणत्या बाबींचा विचार करावा लागतो? Vedant, हाँ. while distributing portfolios, she has to consider the political experience, administrative skills, awareness of public opinion, leadership qualities, etc. Very good. Next. Ma'am, I can give. Yes. While distributing portfolios, she has to consider the political experience, administrative skills, awareness of public opinion, leadership qualities, etc. Anybody in Marathi? Give. While distributing portfolios, she has to consider the political experience, administrative skills, awareness of public opinion, leadership qualities, etc. In Marathi, who will give? मराठी मध्ये कोण देणार? Ma'am, I can give. हाँ दे. मंत्रिमंडळाची निर्मिती केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना निवडलेल्या मंत्र्यांना खात्यांचे वाटप करावे लागते. खाते वाटप करतानाही मंत्र्यांचा राजकीय अनुभव, प्रशासकीय कौशल्य, त्यांची लोकमताची जाण, नेतृत्व इत्यादी बाबींचा विचार करावा लागतो. Anybody else? What can affect the working of the government? I put my arrow. What can affect the working of the government? Vedant. हाँ. Absence of cooperation and coordination between departments can affect the working of government. Therefore, Chief Minister has to resolve conflicts between departments and ensure they work towards the same goal and in same direction. Very good. Whoever else? Ma'am, may I give? Yes. Absence of cooperation and coordination between departments can affect the working of the government. Therefore, the Chief Minister has to resolve conflicts between departments and ensure that they work towards the same goal and in the same direction. Okay. Ma'am, I can give. Yes. Absence of cooperation and coordination between departments can affect the working of the government. Therefore, the Chief Minister has to resolve conflicts between departments and ensure that they work toward the same goal and in the same direction. मराठी मध्ये कोण देणार हा उत्तर? मराठी मध्ये कोण देणार? Nobody? Okay. I think all of you have understood the lesson. Put in the chat box, lesson is understood or not? Everyone understood. Very good. Only 2 answers. Vedant, 3. Only 3 of them understood. Okay. Completely understand. Vaishnavi. Vaishnavi answer खूप कमी दिलं. Did you, if you understood still? Anyway, today's lecture is over. Now you can leave the lecture. Okay? Goodbye everyone. Even good night to everyone. Bye.